लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कोपरगाव येथे श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी श्रीराम, जय बजरंग व श्री दत्तात्रय मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. कोपर गावामध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या आशीर्वादाने व कोपर गावचे लोकनियुक्त सरपंच हेमंत घरत व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नाने व कोपर गावातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा मोठ्या आनंद उत्साहात पार पडला. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण देखील दिसून आले. या पवित्र सोहळ्यास विविध संत महंत व मान्यवरांची उपस्थिती लाभली असून भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चना व भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. भिवंडी तालुक्यातील कोपरगाव येथे श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री राम, जय बजरंग व श्री दत्तात्रय मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काल्याच्या कीर्तनात देखील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून काल्याचा कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. महाराज जी, आता या गावामध्ये या कोपर पावन भूमीमध्ये श्री रामकथा, श्री कृष्ण कथा, श्री हरिकथा, श्रीमद भागवत कथा, शिव महापुराण हे आम्ही 2.5 वर्षामध्ये 2 वेळा केलं. आणि आता एक कथा आमची उरलेली आहे, ती मेन आहे आणि महत्वाची आहे. तुम्ही सांगाल ते टाईम, तुम्ही सांगाल ते वेळ, तुम्ही सांगाल ते कोपर गावातील ठिकाण. प्रभू रामचंद्राचे सेवक बजरंगबली, महाबली हनुमान. आता हनुमंत आमच्या गावात पूर्वेला पण वसलेला आहे, पश्चिमेला पण वसलेला आहे, दक्षिणेलाही आहे आणि उत्तरेलाही. सर्व मूर्त्या आहेत, पण प्रभू हनुमंतांच्या आमच्याकडे 4 मूर्त्या स्थापित आहेत. बरोबर ना काका? आणि महत्वाची कथा, अर्जुनाच्या रथावर प्रभू बजरंगबली नसते तर श्रीकृष्णाचंही तेवढं चाललं नसतं. म्हणून या आता रथावर, आमच्या कोपरगावाच्या रथावर आपल्या कथेचा जरा आमचा झेंडा असावा, म्हणजे जास्तीत जास्त हरिनामाचा बल आम्हाला या गावात प्राप्त होईल असे आम्ही आपणास विनंती करतो. आणि श्रावण संपल्या किंवा श्रावणामध्ये आपल्याला जशी वेळ असेल तशी हनुमंत कथा करायची आहे, एवढं मी आपणास विनंती करतो. सरपंच साहेब, मला असं वाटतं की छोट्या छोट्या स्वरूपात कार्यक्रम सगळीकडे होत असतात. म्हणजे 200-300 लोक आणि श्रवणाला असं आहे. पण मला असं वाटतं हनुमंत हे भीमरूपी महारुद्र आहे. तर आणि जर तेवढा वेळ आमचा ह्या गावाला द्यायचा असेल तर मला असं वाटतं की कमी जागेत आणि छोट्या माणसांचं स्वप्न बघू नका. आपण संपूर्ण तालुका स्तरीय करून तो हनुमंत कथेचा कार्यक्रम, खरं तर तालुक्यातही कुठं झालेला नाही अजून, अशी हनुमंत कथा एक मोठं प्रांगण शोधा, मोकळं मैदान, आणि त्यामध्ये समग्र गाव दररोज कथा श्रवण करील, सगळा तालुका तिथे येईल आणि कथेनंतर प्रसाद घेईल. असं भव्य दिव्य नियोजन आपण हिवाळ्यामध्ये करूया, जेणेकरून लग्न, ऊन, पाऊस या अडचणी आपल्याला त्यात येणार नाही. पण नक्की हनुमानजी हे काम करून घेतील. तुम्हा सर्वांची सूज्ञ श्रद्धा, मला असं वाटतं की हनुमानजी फोल किंवा वाया जाऊ देणार नाहीत आणि लवकरच तो योग येईल. आपण सगळं आवरलं, तुम्ही उत्सवातून मोकळे झाले की एकदा बैठक घेऊन आणि त्या संबंधीचा निर्णय करूया. आपल्यासाठी या श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्माई, जय श्रीराम पंचायतन आणि जय हनुमान श्री दत्तात्रय भगवान या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा कालच पार पाडला. आणि आज काल्याचे कीर्तन आणि त्या कीर्तनाच्या श्रवणासाठी आपले गावचे सुपुत्र, तसेच शिक्षक, तसेच उद्योगपती, तसेच पत्रकार आणि उत्कृष्ट समाजसेवक यांची उपस्थिती लाभली. असे आमचे हिरामन काका क्षीरसागर साहेब, थोडा सर बोला, पत्रकार बोला, चांगली उपाधी द्या त्यांना. त्यांनी 51,000ची देणगी आपल्याकडं जाहीर केली. अतिशय आयोजन कमिटीतर्फे गावातील सर्व वारकरी संप्रदाय आणि ग्रामपंचायत कमिटी, महिला मंडळ सर्वांच्या तर्फे आपले हार्दिक स्वागत आणि आपल्याही सगळे नतमस्तक होतो. असाच आशीर्वाद शेवटपर्यंत राहू द्या आमच्यासोबत. बस जय. जेव्हा मिरवणूक निघाली मूर्त्यांची आणि संपूर्ण गाव हा भक्तिमय झालेला होता.
देवालाही वाटलं असेल की मी बरोबर गावी आलेलो आहे, माझ्या बरोबर स्थानाला आलेलो आहे. कारण आता संपूर्ण गाव मी बोलतो ना, हे भूतो ना भविष्य, अशी जी मिरवणूक होती खरंच डोळ्याचे पारणे सुटल्यासारखी होती. आणि ती श्रेय आमचे धडाडीचे कार्यकर्ते आणि खरंच म्हणजे त्यांची किती वावा करावी असे सरपंच आणि त्यांचे एक आहे एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुबंध असे त्या याच्या सुविचाराप्रमाणे सांगणारे असे सरपंच की त्यांनी खरंच तेव्हा तेव्हा ज्येष्ठांची एक मदत घेतली आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला आणि ज्येष्ठांनाच पुढे गेलं. कारण कसं आहे, लग्न झाले होता त्याने कोणीला आनंदा असं एक व्यक्तिमत्व की त्यांनी जे वचन दिलं होतं की मी मंदिर पूर्ण करेन आणि असं हे भव्य दिव्य मंदिर आपल्याला आता सोपवलेलं आहे, सुपूर्द केलेलं आहे. आणि त्या सरपंचांचं यथोचित गौरव व्हावा असं सर्व आमच्या ग्रामस्थांना वाटत होतं. त्याचबरोबर आमच्या दोन्ही भजनमंडळांना वाटत होतं की यांचा सत्कार होणं हे यथोचित आहे आणि करणंच भाग आहे. कारण त्यांनी खरंच इथं त्याग केलेला आहे. आणि त्याच्याबरोबरच आणखीन मी सांगेन की आमच्या गावचे दानशूर श्री रंजन बाबू पाटील की यांनी सुद्धा या कथेमध्ये बोलताना की जसे नसते जर वाल्मिकी तर आम्हाला कसे रामकथा, जर रामकथा ज्या कथा लागल्या, ज्या कथा आपण ऐकल्या श्रवण केल्या आणि त्याचं श्रेय म्हणजे सरपंचाबरोबर रंजन बाबू पाटील दानशूर व्यक्ती आहेत त्यांनाही जाते. कारण आपल्या घरी जर एक माणूस आला, पाहुणा आला तर आपली तारांबळ उडते. पण हे 8-10 दिवस जे महंत संत आले आणि हे संत काही तपस्वी असतात नाही पण तापड असतात ते आणि त्यांना सांभाळण्यामध्ये काही खायची गोष्ट नाही. आणि त्यांचं जे 10 दिवस त्यांनी जे काय नाश्ता पाणी आंघोळी खरंच एवढं म्हणजे करणं फार बोलणं सोपं असते पण करणं फार महाग असते. आणि असे दानशूर आणि रंजन बाबू पाटील यांचाही आम्ही ज्यावेळी सत्कार करत आहोत ग्रामस्थ आणि दोन्ही भजन मंडळातर्फे.